मुरलीधरांना अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद. पहिल्यांदाच खासदार आणि लगेचच मंत्री, तेही एकतर विमान वाहतूक आणि दुसरं सहकार, म्हणजे एकाचा पूर्ण शहरी भागाशी खूप संबंध, दुसऱ्याचा ग्रामीण भागाशी खूप संबंध, असं साधारण चित्र आहे. पण खरं तर या सगळ्या गप्पांची सुरुवात करताना म्हणजे सगळ्यांच्याच मनामध्ये जो प्रश्न असणार आहे की जेव्हा हे कळलं की आपण आता मंत्री होतोय, काय झालं तेव्हा? खरं तर मला हे अपेक्षितही नव्हतं आणि असं काय होईल असा अगदी किंचितभर सुद्धा कधी अंदाज नव्हता. जी जी जबाबदारी मिळत गेली, संघटना असो, लोकप्रतिनिधी म्हणून असो, ते काम करत गेलो. लोकसभेची निवडणूक झाली, जिंकलो. आता 5 वर्ष पुण्याचं खासदार म्हणून पुण्यासाठी आता काम करायचं, एवढंच डोक्यात ठेवून दिल्लीला गेलो होतो. आणि एकूणच हे सगळं त्या दिवशी जे झालं, मी म्हणाल तसं माझ्यासाठी ते खूप धक्का, सुखद धक्काच होता. म्हणजे मला माहिती नव्हतं की असं काय होणार आहे. त्यामुळे ज्या दिवशी मोदीजींचा शपथविधी होता, त्या दिवशी तिथे थांबायचं आणि रात्रीचे परतीचे तिकीटसुद्धा काढून ठेवले की आपल्याला परत पुण्याला जायचं आहे, शपथविधीसाठी केवळ आपण आलो असं म्हणून मी दिल्लीतच होतो, महाराष्ट्र सदनला. आणि तो क्षण म्हणजे सकाळी त्याच दिवशी 9 वाजता साधारणपणे राष्ट्रीय अध्यक्षांचे PA त्यांचा फोन आला आणि त्यानं फोन मी झोपेतच उचलला. अध्यक्षांच्या PAचा फोन आहे. तो म्हणला मुरली जी अध्यक्ष साहब को आपसे बात करनी है, असं म्हटल्यानंतर मला थोडंसं असं वाटलं की आदल्या दिवशी आम्हाला मेसेज आले होते प्रत्येक खासदारांना की आज शपथविधी झाल्यानंतर सर्व खासदारांना माननीय नड्डाजींच्या घरी जेवण आहे. आता मला असं वाटलं की कदाचित जेवणाचं निमंत्रण प्रत्यक्ष अध्यक्ष काही लोकांना आम्हाला जेवढे जमेल तेवढ्या खासदारांना देत आहेत की का, असं मनात 1 मिनिट तसा विचार आला. पण ते बोलायला लागल्यानंतर मला म्हणले आप कहाँ हो? म्हणले मैं दिल्ली में हूँ. अच्छा तो एक काम करिए, ऐसा है, असं म्हणून त्यांनी पॉज घेतला. मलाच काय कळणार पॉज घेतला म्हटल्यानंतर मी पण थोडंसं मग आता हे डोक्यात सुरू झालं. त्या क्षणाला 1 क्षणाच्या अवधीमध्ये 11 बजे आप PM हाऊस पहुंचे. मलाच काय कळलं. मी 2 वेळा असं बघितलं की नक्कीच तेच बोलतायत का, किंवा माझ्या मनी ध्यानी नाही, कोणाच्याच नाही. म्हणजे इव्हन आता आपण मंडळी सुद्धा इतकं राजकीय सगळे विश्लेषक म्हणून तुम्ही राजू सर सगळे तुम्ही तुमच्यासारख्याला कधी अंदाज आला नसेल, तर माझं तर सोडूनच द्या. मी 2 वेळा पाहिलं की नक्की तेच आहेत का, आवाज तोच आहे, दिसतोय पण नंबर तोच आहे. आणि ते म्हणले आपको शाम को शपथ लेनी है, असं म्हणून त्यांनी फोन ठेवला. तर फोन ठेवल्यानंतर मलाच काय समजेना, मला कोणाला सांगावं काय झालं. मी आणि आमचे मित्र विनोद साधव आम्ही एकत्र राहिलो होतो. मी त्याला उठवला, म्हणलं काहीतरी झाले, म्हणलं उठ, म्हणलं पहिलं काहीतरी झाले बाबा, असं म्हणून तो उठला. मी त्याला म्हणलं असं काहीतरी आहे बाबा, असं झालंय. त्यालाही विश्वास नाही, मलाही नाही, कोणालाच नाही. मला असं वाटतं की म्हणून मी सारखं हेच म्हणतोय की एका बूथ स्तरावरती काम करणारा कार्यकर्ता, ज्यानं झेंडा लावला, ज्यानं बॅनर लावलं, ज्याने पोस्टर चिटकवलं आणि ज्याचं कुठल्याही घरात राजकीय पार्श्वभूमी नाही. माझे वडील जिल्हा बँकेत शिपाई म्हणून काम केले त्यांनी आयुष्यभर, रसाचं गुऱ्हाळ चालवलं. गावाला मी शेतकरी कुटुंबात नाही, तर माझं पुण्यापासून 20 किलोमीटर गाव आहे. म्हणजे आत्ता 5-10 वर्ष आई वडील जात नसतील, नाही तर आमच्याकडे भात शेती, त्यामुळे भात काढायला भात लावायला असं म्हणतात. त्याच्यात लावणी आणि भात कापणी, त्याला दर सीझनला घरातले सगळे जाणार, भात कापणार, भात लावायला जाणार. असा एका छोट्या शेतकरी कुटुंबातला, पण कधी ग्रामपंचायत सदस्य वडील झाले नाहीत. अशा ह्याच्यात माझ्यासारखा एका कार्यकर्त्याला इथपर्यंतचा हा सगळा प्रवास, मलाही शेवटी मी हेच म्हणतो की हे माझ्याच पक्षात होतं की जिथे सर्वसामान्य कार्यकर्ता इथपर्यंत पोहोचतो. त्यामुळे एक वेगळं समाधान आहे, पण एकदम सगळं बदलून गेलं. आता वयाच्या 12व्या वर्षी संघात जायला सुरुवात केली, तर ते काय घडलं होतं, कशामुळं संघाशी ओळख कशी झाली? काय वडील पुण्यात पहिली नोकरी नव्हती त्यांना, त्यामुळे आमचं कुटुंब गावीच. माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झालं गावाला. वडिलांची नोकरी जेव्हा नक्की झाली, जिल्हा बँकेत त्यांना शिपाई म्हणून नोकरी मिळाली. कारण त्याच्या अगोदर तर ते जे पडेल ते काम करत होते. कधीतरी आठवड्यानं गावाला यायचे, जे काय आठवडाभर शहरामध्ये काम करायचे. म्हणजे अगदी मला सांगायला काही संकोच वाटत नाही, कारण वडिलांनी केलेच. माझ्या वडिलांनी हमालीसुद्धा केली, म्हणजे मंडईमध्ये हमालीसुद्धा केली. त्यामुळे आमच्यासारख्याला, आता माझ्यासारख्याला तर तो एक अभिमान वाटतो की इतक्या कष्टातनं माझ्या पालकांनी मला लहानाचं मोठं केलं. आज
ही परिस्थिती पाहताना निश्चित त्यांच्यासारख्यालाही तो एक अभिमान वाटत असेल. तर पुण्यात शिक्षणासाठी म्हणून जेव्हा नोकरी नक्की झाली तेव्हा मग शिक्षणासाठी आमचं कुटुंब पुण्याला आलं. गाव जवळच होतं. पुण्यात आलो आम्ही, नवी पेठेत राहायला आलो. नव्या पेठेत राहायला आलो. भाड्याची खोली म्हणजे ती खोली तुम्ही आणि मी बसलो याच्या एवढी खोली, 10 बाय 10च्या पेक्षाही कमी खोली, एक कॉट कशी तरी बसायची आणि त्यात 5 माणसांचं आमचं कुटुंब. आणि तिथून जी सुरुवात झाली या सगळ्या प्रवासाला, आणि मी आज तो मागे वळून जेव्हा प्रवास पाहतो मला असं वाटतं की मी नशिबाने की आईवडिलांची पुण्याही आईवडिलांनी इतके कष्ट केले आणि आज हा इथपर्यंतचा सगळा प्रवास पूर्ण होऊ शकला. त्यामुळे शिक्षणाला पुण्याला आलो आणि तिथून हे सगळं मग पुढचं हा प्रवास हळूहळू. भावे स्कूलला पेरुगड पहिलं तर वनिता समाजला 2 वर्ष होतो. पहिली दुसरी गावाला झाली, तिसरी चौथी वनिता समाज आणि 5वी ते 10वी भावे स्कूल झाले. माझं गाव जे आहे ते पारंपरिक कुस्तीसाठी खूप प्रसिद्ध माझं गाव. कुठलं गाव? मुठा म्हणून गाव, जी नदीचं नाव आहे ते माझं गाव आहे मुठा. माझ्या गावात पिढ्यानपिढ्या कुस्तीसाठी खूप लोक आमची आवडीचं क्षेत्र. माझे वडील पैलवान होते, माझे आजोबा पैलवान होते, माझे पणजोबा, माझे चुलते भाऊ. स्वाभाविक घरच्यांना वाटलं की आता तुलाही कुस्ती तू कर. ते घरातच होतं. मग महाविद्यालयीन शिक्षण घ्यायला कोल्हापूर ही कुस्तीची पंढरी आणि मग कोल्हापूरला जायचं तर मग शिक्षण काय, ते शिक्षण हे तिथेच का. म्हणून माझी कोल्हापूरला मी तालमीला गेलो आणि माझी पदवी सुद्धा ही शिवाजी विद्यापीठाची आहे. शिक्षणही तिकडेच घेतलं. असा हा सगळा शालेय जीवनातला सगळा प्रवास झाला. आणि नवी पेठेत जेव्हा राहिला होतो त्यावेळेला रामबाग कॉलनी नवी पेठेत संघाची शाखा भरायची. लहानपणी खेळता खेळता असं काही ते काही ठरवून नाही, लहानपणी खेळता खेळता वाड्यातली मुलं चला म्हणलं की आम्ही ते. पण नंतर मी कोल्हापूरला गेल्यानंतर माझं ते थोडंसं जाणं आणि उत्सवाला, फक्त उत्सवानिमित्तच, संघाचे उत्सवाच्या निमित्तानंच जाणं. पण नंतर कोल्हापूरला तालीम आणि मग तिथून आल्यावर थेट राजकारण असं जे सुरू झालं आणि तिथून मग अगदी वाढ स्तरापासून. पण म्हणजे कुस्ती शिकायला तर मग म्हणजे इच्छा काय होती, म्हणजे मनामध्ये शाळकरी वयामध्ये की आपण पैलवानकी करावी असं होतं का चांगलं आता म्हणजे वडील इतके कष्ट करतायत बँकेत आहेत? माझं खरं स्वप्न म्हणजे मी कुस्ती करत होतो शाळेत शिकताना. मग मी कॉलेजला कोल्हापूरला गेल्यानंतर मला PSI व्हायचं होतं. मी MPSCचा एक क्लासही लावला पुण्यात. नंतर मी परीक्षा एक दिली पण काय बहुतेक ते काही माझ्या नशिबात नव्हतं. आता